आज मी तुम्हाला जळगावी पांढऱ्या वांग्याचं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे। आणि विशेष म्हणजे कांद्याची पात वापरून भरीत केल्याने खूप छान टेस्ट येते। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। जळगावी वांगी अर्धा किलो, बारीक चिरलेला पातीचा कांदा 1 वाटी, बारीक चिरलेली कांद्याची पात 1 वाटी, 8 ते 10 तिखट हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर। सगळ्यात पहिला वांग्याचा देठाकडील भाग काढून घ्यायचा आणि संपूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यामुळं वांगं चांगलं भाजलं जातं आणि त्याची साल देखील व्यवस्थित निघली जाते। आता गॅस चालू करून त्यावर वांगी भाजण्यासाठी जाळी ठेवून घ्यायची। नंतर जाळीवर वांगी ठेवून चांगली भाजून घ्यायची। वांगी अशा पद्धतीने देठाला धरून वांगी थोड्या वेळाने फिरवून सर्व बाजूनी छान भाजून घ्यायची। सर्व बाजूनी एकसारखी भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि वांगी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरच्या सुरुवातीला तेल न घालता मिरच्या थोडा वेळ भाजून घ्यायच्या। नंतर त्यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं आणि मिरच्यांना डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या। नंतर त्यामध्ये लसूण घालायचा। लसूण थोडंसं परतून गॅस बंद करायचा। आता भाजून घेतलेली वांगी थंड झालेली आहेत, ती सोलून घ्यायची। वांगी घेताना चमकदार आणि वजनाने कमी असलेली वांगी घ्यायची, म्हणजे त्यामध्ये बियाचं प्रमाण कमी असतं। आणि वांग्याचा देठ हिरवा असेल असं वांगं घ्यायचं, म्हणजे वांगी ताजी असतात, त्यामुळे त्याचं भरीतसुद्धा चविष्ट होतं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। संपूर्ण वांगी सोलून झाल्यानंतर त्याचा देठ काढून घ्यायचा आणि वांगी फोडून घ्यायची। नंतर स्मॅशरने वांगी स्मॅश करून घ्यायची। आता भाजून ठेवलेली मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण जाडसर ठेचा करतो तसं मिरची वाटून घ्यायची। आता कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करायचा। त्यामध्ये 1.5 पळी तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये कांदा पात घालायची। कांदा पात सुद्धा अगदी 1 मिनिटभर तेलात परतून घ्यायची। नंतर कोथिंबीर घालायची आणि आपण वाटून घेतलेलं मिरची लसणाचं वाटण घालायचं। मिरची लसणाचं वाटण घातल्यावर थोडा वेळ परतून घ्यायचं। व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस करून माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा। आणि लगेच स्मॅश केलेलं वांगं घालायचं। बारीक केलेलं वांगं घातल्यानंतर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता झाकण ठेवून 2 मिनिटं याला चांगली वाफ येऊ द्यायची। गॅस कमीच ठेवायचा। 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता वाफेवर आपलं भरीत चांगलं मऊ झालं आहे। आता गॅस बंद करायचा। तयार झालं आहे मस्त टेस्टी वांग्याचं भरीत। हे भरीत तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं जळगावी वांग्याचं भरीत बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।